पर्यटक काय येत आहेत मला सांगा? एवढे रस्ते जर खड्डे 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 जर सगळे म्हणतायत तसं जर खड्डेच आहेत रस्त्यांवरती तर पर्यटक येतील का मला सांगा? कोणी पण इकडे येऊन काही पण बोलून जाणार असं होत नाही, कारण आम्ही बघतोय इकडे विकास झालेला आहे, कारण आम्ही शिरोडा गावातच राहतो, त्याच्यामुळे विकास आमच्या गावात झालेला आहे. लोकांचं आता विरोधकांचं कसं झालं, इथे थोडेफार लोक येत आहेत, 500-500 रुपये सगळ्यांना देत आहेत, सगळं होत आहे. ह्याच्या अगोदर पण त्यांनी केलं आहे आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की ती ह्याच्या पुढे पण ते सगळी आमची कामं करतील. बाकीचे जे विरोधक आहेत येतात इकडे सगळीकडे जाऊन त्यांच्या माध्यमातून प्रचार केला जातो की काही विकास झालेला नाहीये. या कामाचं श्रेय मात्र त्यांनी कधी घेतलं नाही, त्यामुळेच विरोधकांकडून वारंवार आरोप केला जातोय की त्यांच्याकडनं विकास कामच झाले नाहीत. नमस्कार, मी सद्दाम अली, KK न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जसजसं उन्हाचा तडाखा वाढू लागलेला आहे तसतसं विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी देखील आता तापू लागलेली आहे. आणि या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं जे राजकीय पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत किंवा उमेदवार आहेत हे प्रचार दौरे आणि मतदारांच्या भेटीगाठी घेण्यामध्ये व्यस्त असताना दिसून येत आहेत. मात्र सर्वसामान्य मतदारांना काय वाटतंय, त्यांच्या परिसराचा विकास झाला आहे की नाही, त्यांच्या मनातील नेमका आमदार कोण आणि त्यांचे प्रलंबित प्रश्न नेमके काय आहेत हेच जाणण्यासाठी KK न्यूजच्या वतीनं विधानसभेचं ढोल आणि मुद्द्याचं बोल या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि मी सध्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील हरिजनवाडा या परिसरामध्ये पोहोचलोय आणि या हरिजनवाडा परिसरामध्ये शिरोडा बाजार जवळपास असल्यानं या बाजारातील काही महिलांना मी विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन या महिला देखील या ठिकाणी थांबलेल्या आहेत. आणि त्या महिलांच्या कडूनच मी जाणून घेणार आहे की त्यांच्या परिसरात विकास किती झाला, विद्यमान आमदारांचं त्यांच्या परिसराकडं किती लक्ष आहे आणि नेमक्या निवडणुकीमध्ये काय परिस्थिती असणार आहे हे जाणून घेणार आहे. ताई नमस्कार. नमस्कार. काय सांगताय, आता विधानसभा निवडणुका सध्या सुरू आहेत, आपण या बाजारात तुम्ही ज्यावेळी फिरत असताय तुम्हाला चर्चा इकडून तिकडून, प्रचार दौरे, नेते फिरताना दिसतात, उमेदवार फिरताना दिसतात, काय वाटतं इकडं विकास कामं तुमच्या बाबतीत जर बनायला गेलं तर तुमच्या या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये तुमचा जो हरिजनवाडा परिसर आहे किंवा शिरोडा परिसर आहे, विकास झालाय का विद्यमान आमदारांकडनं? नक्कीच विकास झालेला आहे आमच्याकडे. सर्वप्रथम मी सगळ्यांना तुम्हाला नमस्कार करते आणि तुमचे धन्यवाद मानते की तुम्ही इथपर्यंत आलात आणि इकडच्या लोकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करताय. आता कसं आहे, आमचे जे विद्यमान आमदार जे आहेत दीपकभाई केसरकर साहेब, त्यांच्या माध्यमातून इथे भरपूर असा विकास झालेला आहे. अजूनपर्यंत लोक येतात, बाकीचे जे विरोधक आहेत येतात, इकडे सगळीकडे जाऊन त्यांच्या माध्यमातून प्रचार केला जातो की काही विकास झालेला नाही आहे आणि आम्ही करणार आहोत, आम्ही करणार आहोत. हां, दिसतच नाही आहेत. ॲक्च्युली आम्ही इकडच्या सगळ्या लोकांचं भाईंकडे हे मागणं पहिलीपासून आहे की भाई तुम्ही या, इथे जो विकास आहे आपण तुम्हाला आता जागोजागी येताना दिसले असतील, प्रत्येक जागांवरती बोर्ड आहे की यांनी हे काम केलं, त्यांनी ते. दीपक भाईंचा बोर्ड तुम्हाला कुठे दिसणार नाही. त्यांची कामं तुम्हाला म्हणजे केलेली आहेत. निधी जो आहे तो कोणाच्या माध्यमातून आला, इथे ग्रामपंचायतींना आलेला आहे, तो दीपक भाईंच्याच माध्यमातून आलेला आहे. शिरोड्याला आपल्याला जवळपास 1-1.5 कोटीपर्यंतचा निधी इथे येऊन कामं सगळी मंजूर आहेत. आता आचारसंहितेमुळे ते सगळं राहिलेलं आहे, पण आपले जे रस्ते आहेत हे शिशामुणगा रस्ता म्हणा किंवा गणेश घाट म्हणा किंवा केरवाडी गणेश घाट, केरवाडीचा आपला जो हे फिरताय का या रस्त्यांवरनं, अनेक वेळा फिरतोय ना, खड्ड्यांचा सामना करावा लागतोय ना. पण सर कसं आहे ना, आता रस्ते म्हटल्यानंतर दीपक भाई पैसे आणणार, ते निधी इकडे म्हणजे निधी देणार आहे ग्रामपंचायतींना. करणारा काम किती निष्ठेने किंवा ह्यांनी करतो ते दीपक भाई इथे येऊन बघणार नाहीये, ते आम्हाला बघायला पाहिजे. आम्ही नागरिक म्हणून आमची ही जबाबदारी आहे की आम्ही इथे येऊन तिथे जिथे काम आहे नुसत्या कॉन्ट्रॅक्टरवर दिलं म्हणून झालं नाही, ते आम्हाला तिथे जाऊन बघितलं पाहिजे. एखाद्या आता हरिजनवाडीतला एखादा रस्ता होतोय तर इकडच्या लोकांनी जाऊन ते बघितलं पाहिजे की तो रस्ता होतोय की नाही व्यवस्थित. बोललं जाते की तुम्ही आता म्हणताय की इतका विकास केला आहे, तर असं का बोललं जाते की दीपक केसरकर यांच्या माध्यमातून फक्त ठराविक लोकांचाच विकास झालाय? असं नाही आहे. आता आम्ही तर शिरोड्यात राहतो आहे. आता केरवाडीत तुम्ही जर जाऊन आला असेल तर तुम्हाला समजेल, तिथे जवळजवळ 3-1 कोटीचा बंधारा झालेला आहे ऑलरेडी. त्याचं भूमिपूजन हल्लीच झालेलं, ते झालंय. याच्या पुढेही जसा नवाबागमध्ये झुलता पूल झालेला आहे वेंगुर्ल्याला, तसंच दीपकभाईंचं स्वप्न आहे की रेडी टू हे केरवाडी तो समुद्र म्हणजे किनारा आपला डायरेक्ट एक झुलता पूल करायचा, हे त्यांचं स्वप्न आहे. पर्यटनाच्या माध्यमातून आता पर्यटक काय येत आहेत मला सांगा? एवढे रस्ते जर खड्डे 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 जर सगळे म्हणतायत तसं जर खड्डेच आहेत रस्त्यांवरती तर पर्यटक येतील का मला सांगा? खड्डे म्हणजे रस्ता झाल्यानंतर थोड्या वर्षांनी त्याच्यावरती खड्डे पडतात, पण ते मंजूर रस्ते आहेतच ना. आता विरोधकांचं कसं आहे माहिती आहे, विरोधकांचं कसं झालं, इथे थोडेफार लोक येत आहेत, 500-500 रुपये सगळ्यांना देत आहेत, सगळं होत आहे. पण आपण नागरिक म्हणून मी महिलांना आवाहन करते,
पुरुषांचं बाजूलाच राहू दे, मी महिलांना आवाहन करते की त्यांनी आता तुम्ही जे म्हणताय विकास केला, आता ते महायुतीचे उमेदवार आहेत, बरोबर आहे. लाडकी बहीण योजना दिली म्हणून बोलतात का हो या? नाही काय बोलत नाही, तू उलट चांगलं झालं म्हणतात. नाही, लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळालेच असतील ना? मिळाले, सगळ्यांना आता ते मिळाले. महायुतीकडून मिळाले म्हणून आता पण महायुतीच्या उमेदवाराचा जरासा उदो करायचं. असं नाही होतंय. ऍक्च्युली कसं होतंय माहितीये, महायुतीचा उमेदवार म्हणून लाडकी बहीण योजनेमधून पैसे घेतलेत, पण मी असं ठामपणे सांगू शकते की जे विरोधक आहेत, विरोधी म्हणजे जे ह्याच्यामध्ये नाही आहे आघाडीमध्ये, त्यांच्याच लोकांनी पहिली जाऊन तिकडे फॉर्म भरलेले. आमची लोक मागे होती, आम्ही नंतर भरलेत फॉर्म की असू दे, आम्हाला मिळतील नाही मिळतील माहीत नाही, पण आम्ही आमच्या बायकांना आवर्जून सांगून त्यांच्याकडनं भरून घेतलेले आहेत फॉर्म वगैरे सगळं. तुम्ही काय सांगाल ताई, तुमच्या या मतदारसंघामध्ये किंवा या परिसरात आपण फिरत असतो ना, तुम्हाला विकास दिसतोय का हो? होय, आमच्या इकडे विकास भरपूर झालेले आहे. त्याच्यामुळे काही म्हणजे कोणी पण इकडे येऊन काही पण बोलून जाणार असं होत नाही, कारण आम्ही बघतोय इकडे विकास झालेला आहे. कारण आम्ही शिरोडे गावातच राहतो, त्याच्यामुळे विकास आमच्या गावात झालेला आहे. असं कोण म्हणू शकत नाही की झालेला नाही. विकास झालाय, तू केला कोणी? केसरकर भाई येत आहेत, त्यांनी सांगितलंय की आपण सगळं हे कामं करणार तुमची म्हणून, पण असं नाहीये की त्यांनी केलंच नाहीये. ह्याच्या अगोदर पण त्यांनी केलंय आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की ती ह्याच्या पुढे पण ते सगळी आमची कामं करतील. पण आता समोर मातब्बर नेते आहेत ना समोर, आता ते नाही, लोकं म्हणतात विरोधक की हे आता बदल होणार. बोलतच राहणार की काय करणार नाहीत, असं आम्ही हे करणार ते करणार, पण आम्हाला विश्वास आहे की भाई आमची कामं करणार. तुम्हाला काय वाटते, तुमचा अनुभव जर बघितला, तुम्ही किती वर्ष या ठिकाणी राहताय? मला आता झाली 40 वर्ष झालेलं आहे. 41 वर्ष झाली. त्या 41 वर्षामध्ये तुमच्या इथं कामं दिसतात का हो काही? होते, सुधारणा आहे, नाही अशी नाही, हा. पण त्याचबरोबर मध्ये मध्ये असे रस्ते खड्डे आहेत. आहेत. मग कंबर दुखत्या? हा, कमर दुखते. हा. हो. मग आत्ताच्या या परिस्थितीला जर विचार केला, तुमच्या इथं दीपकभाई केसरकर आमदार आहेत, काय वाटतंय, त्यांच्याकडनं कामं झालेत असं दिसते का तुम्हाला? ती कामं ते कामं थोडीफार झालेली आहे, थोडीफार आहेत. हा, केली आहे त्याने. बर. आता तुमचा हा सगळा अनुभव बघितला, काय वाटतंय आता तुमच्या इथं बदल होणार का आहे असं जर आता आश्वासन त्याने दिले, मग होणार बदल असं वाटतं, तर बघू. तसला विकासाचा बदल नाही म्हणत मी, मग आमदार बदलणार का नाही? तर आता जसं काय मतदान पडेल त्याच्यावर आहे, आम्ही तसं सांगू शकत बरं. नाही, प्रत्येकाच्या मनानुसार आहे ते. आमचं काय तेच बोलणं आहे. का हो? ते मावशीने सांगितलं तेच, त्या मावशीने सांगितलं तेच कशाला? आम्ही एकच मतावर ठाम आहोत. कुठल्या मतावर ठाम आहे तुम्ही? आमच्या हरिजनवाडीतल्या महिलांवर सगळ्यांचं एकच मत. महिलांशी ज्यावेळी मी त्यांच्याशी संवाद साधला, तर त्यांनी सांगितलं की विद्यमान आमदार जे आहेत दीपक केसरकर यांच्या माध्यमातूनच या ठिकाणी अनेक कामं झालेली आहेत. या कामाचं श्रेय मात्र त्यांनी कधी घेतलेलं नाही, त्यामुळंच विरोधकांकडून वारंवार आरोप केला जातोय की त्यांच्याकडनं विकास कामंच झाले नाहीत. मात्र त्यांनी जर श्रेय जाहिरातबाजी केली असती तर नक्कीच या सावंतवाडीकरांना किंवा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दीपक केसरकरांचा विकास उघड्या डोळ्यांनी पाहता आला असता, अशा प्रतिक्रिया या ठिकाणच्या महिलांनी आपल्यासमोर व्यक्त केलेल्या आहेत. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.